जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024-25मध्ये मुंबई शहरमध्ये आपल्याला माहिती आहे की 1062 या जागा वाढ झालेल्या आहे आणि फॉर्मची संख्या जेवढी आहे तेवढीच आहे, कारण की फॉर्म हे आधीच भरलेले आहे आणि जागा या नंतर वाढलेल्या आहे. ठीक आहे. तर बघा, आता कास्टनुसार तुमच्या कट ऑफ किती जाईल ग्राउंडचा, तर सर्वच कास्टचा हा कमी जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचे कारण म्हणजे कारण की विद्यार्थी संख्या स्पर्धा करणारे विद्यार्थी तेवढेच आहे आणि जागा या वाढ झालेली आहे. ठीक आहे. आता बघा, कास्टनुसार आपण कट ऑफ बघूया. तर पहा, ओपनचा जो कट ऑफ आहे तो विद्यार्थी मित्रांनो सर्वसाधारण तेवढाच जाईल, 41. ठीक आहे. पण कास्टनुसार कट ऑफ हा प्रत्येक कास्टचा कट ऑफ हा 2 ते 4 मार्कने कमी जाईल आणि महिलांचा तर खूप फरक पडणार आहे. ठीक आहे. तर आपण एक अंदाजित कट ऑफ बघूया. तर पहा, ओपन सर्वसाधारण कट ऑफ 41 जाईल आणि महिलांचा सुद्धा 41च जाईल. ठीक आहे, ओपनमध्ये. त्यानंतर बघा, पुढील जी कास्ट आहे ती आहे EWS. EWS सर्वसाधारण कट ऑफ जाईल 25च्या आसपासच जाईल विद्यार्थी मित्रांनो, 25, 28 किंवा 30. ठीक आहे. आणि महिलांचा कट ऑफसुद्धा याच रेंजमध्ये जाईल. ठीक आहे, EWSचा, कारण की विद्यार्थी संख्या ही कमी आहे यावर्षी मुंबईला आणि फॉर्म कमी आहे आणि जागा यानंतर वाढल्यामुळे. ठीक आहे. जर या जागा आधी राहिल्या असत्या तर यामध्ये जवळपास 2 लाख फॉर्म हे ॲड झालेले असते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 लाख फॉर्म हे ॲटोमॅटिक वाढले असते. ठीक आहे. पण जागा नंतर वाढल्यामुळे हे 2 लाख विद्यार्थी कमी झालेले आहे. ठीक आहे. SCBC सर्वसाधारण कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळू शकते 37 किंवा 36 मार्कवर. ठीक आहे. जो आपण आधी सांगितलेला होता 38 किंवा 37च्या रेंजमध्ये, तो तुम्हाला ह्या रेंजमध्ये पाहायला मिळू शकतो आता SCBC सर्वसाधारण. महिलांचा कट ऑफ SCBCमध्ये 32 ते 34च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, OBC कट ऑफ तुम्हाला 34च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकते, जो आपण तुम्हाला सांगितलेलं होतं 36च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळून म्हणून. ठीक आहे. त्यानंतर महिलांचा जो कट ऑफ आहे OBCमध्ये हा 32 किंवा 34च्या रेंजमध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, SBC तुम्हाला सर्वसाधारण 30 किंवा 32 किंवा लागलाच तर विद्यार्थी मित्रांनो हा 34 लागेल, म्हणजे 30 ते 34च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. SBC 30 किंवा 32च तुम्हाला पाहायला मिळू शकतो, लागलाच तर 34 जाईल. ठीक आहे. त्यानंतर महिलांचा जो कट ऑफ आहे हा SBCमध्ये 25च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. 25, 28 किंवा 30 याच्या आसपासच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर भजड सर्वसाधारण तुम्हाला 35 ते 36च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते. 35 ते 37च्या रेंजमध्ये पाहायला मिळू शकते. आणि महिलांचा जो भजडचा कट ऑफ आहे हा तुम्हाला 32 ते 34च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर बघा, NTC भजप सर्वसाधारण कट ऑफ तुम्हाला 35 किंवा 34 या रेंजमध्ये पाहायला मिळू शकतो आणि महिलांचा कट ऑफ हा तुम्हाला 32च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. त्यानंतर भजब सर्वसाधारण कट ऑफ तुम्हाला 32 ते 34च्या या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो, किंवा लागलाच तर हा 35 किंवा 36 लागू शकतो, पण एवढा जाणार नाही कारण की जागा वाढलेल्या आहे आणि मुलांची संख्या तेवढीच आहे. त्यानंतर महिलांचा जो कट ऑफ हा बजेटचा 30च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो, 30-32च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर VJA सर्वसाधारण कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 36 किंवा 35च्या रेंजमध्ये आणि महिलांचा जो कट ऑफ हा 30 ते 34च्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो, किंवा लागलाच तर हा 35सुद्धा लागू शकतो, कारण VJAला जागा भरपूर कमी असतात ना, विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यानंतर
एस टीचा सर्वसाधारण कट ऑफ तुम्हाला 30च्या आसपास पाहायला मिळू शकतो आणि महिलांचा कट ऑफ 25च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. 25 ते 30च्या दरम्यान पाहायला मिळू शकतो. एस सीचा जो कट ऑफ आहे हा तुम्हाला पाहायला मिळू शकतो 30 किंवा 32च्या रेंजमध्ये आणि महिलांचा जो कट ऑफ आहे हा 25च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. तर असे तुम्हाला बदल यावर्षी मुंबई शहरच्या कट ऑफमध्ये पाहायला मिळू शकते. त्याचं कारण म्हणजे की इथे जवळपास जागा भरपूर वाढलेल्या आहे, म्हणजे 1062 जागा वाढलेल्या आहे आणि या जागा बघून विद्यार्थी जवळपास 2 लाखच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळाले असते एक्स्ट्रा. ठीक आहे. ते कमी झाले त्याचं कारण म्हणजे की नंतर ह्या जागा वाढल्या आहे. जर वेबसाईट वगैरे सुरू झाली असती परत तर तुम्हाला नक्कीच इथे 2 लाख विद्यार्थी वाढ झालेली दिसलेली असती. ठीक आहे. तर असो, नंतर वाढल्यामुळे आता आपण जेवढ्या जागा आहे त्यामध्येच विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे तर खूप चांगली संधी आलेली आहे. खास करून जे विद्यार्थी पहिल्यांदा भरती देत आहे आणि महिलांसाठी खूपच चांगली संधी आलेली आहे. कारण की इथे कट ऑफ हा भरपूर कमी जाणार आहे महिलांसाठी. फायनल कट ऑफसुद्धा खूप कमी जाणार आहे. ठीक आहे. जसं 2021ची भरती 2023 झालेली होती त्यामध्ये जसा फायदा झालेला होता महिला उमेदवारांचा 100 ते 105, 102, 101 या रेंजमध्येच महिला उमेदवार लागलेल्या होत्या. तसेच यावर्षी सुद्धा तुम्हाला कमी मार्कवर लागताना तुम्हाला दिसणार आहे. धन्यवाद.